मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना साथ घातली आणि नेहमी दुर्लक्ष करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनीही त्यावर प्रतिसाद दिला। मात्र हे दोन्ही नेते जर सोबत आले तर वर्चस्वाचा वाद पुन्हा सुरू होणार का, अशा चर्चा रंगलेल्या आहेत। पाहुयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। राज सोबत आले तर वर्चस्वाचं काय? शिवसैनिक हायजॅक करण्याचा प्रयत्न होईल। वर्चस्वाच्या वादातूनच दोनही भाऊ वेगळे। राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंना साथ घातली आणि एकत्र येण्याबाबतच्या विषयाचा चेंडू उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात ढकलला। त्यावर आता उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला। त्यामुळे हे दोनही भाऊ परत एकदा एकत्र येणार का, याबाबत चर्चा रंगल्या आहेत। मात्र हे दोघे भाऊ वेगळे होण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे वर्चस्ववादाचं। त्याबाबतचं एक ग्राफिक्स पाहूयात। उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेना गेल्यानं राज नाराज झाल्याची चर्चा। उद्धव ठाकरे यांनी राज यांच्या निकटवर्तीयांना डावलल्याचा आरोप। त्यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली। अनेक शिवसैनिकांना मनसेत घेतलं, शिवसेनेचे अनेक नेते फोडले। बघा, जर दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे। कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही। ऑफर देणारे हे, रिस्पॉन्ड करणारे ते, शर्ती ठेवणारे हे, सांगणारे ते, मी काय बोलायचं याच्यावर? त्यांना विचारा, मला काय विचारताय त्याच्यावर? ते एका कुटुंबातले, एका परिवारातले, त्यांनी त्यांच्या संदर्भात काय करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। त्याच्यात आपण नाक खुपसायचं काय कारण? प्रत्येकाला वेगवेगळ्या निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे। आता हा अधिकार असताना पुढे मनसेचे प्रमुख म्हणून राज ठाकरे स्वतः काम करतात आणि त्या बाबतीमध्ये शिवसेना उभाटाचे प्रमुख या नात्याने स्वतः उद्धव ठाकरे साहेब काम करतात। परंतु आपण त्यांनी एकत्र यावं का न यावं हे आम्ही कुठल्या राजकीय पक्षांनी काही सांगण्याचं काही कारण नाही। खरं तर याआधीही राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले। मात्र राज सोबत आले तर शिवसेना हायजॅक करतील आणि ते स्वतःचं वर्चस्व वाढवतील अशी धास्ती उद्धव ठाकरेंना होती, असं बोललं जातंय। आणि त्यामुळेच त्यांनी राज यांनी अनेकदा प्रयत्न करून त्यांना उद्धव ठाकरेंनी जवळ केलं नसल्याची चर्चा आहे। पण आता जर पुन्हा राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत आले तर पुन्हा राज ठाकरे वर्चस्व निर्माण करतील का, असाही सवाल आता विचारला जातोय। तसेच राज सोबत आले तर आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाची तजवीज नेमकी कशी केली जाईल याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत। महत्त्वाचं म्हणजे आता राज ठाकरेंसोबत असलेल्या नेत्यांवर काय जबाबदारी दिली जाईल याबाबतही कुजबूज सुरू झाली आहे। त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे दोनही भाऊ खरंच एकत्र येणार की या नुसत्या माध्यमांमध्ये नव्या चर्चा सुरू करण्याचा स्टंट आहे, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।